पूजन सोहळ्याला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करायची आहे। सर्वात प्रथम आपण दीपप्रज्वलन करूया। त्यासाठी मी माननीय श्री सूर्यकांत परब बुवाला विनंती करतो की त्यांनी जरा इथे यावं। त्याचप्रमाणे माननीय श्री विजय नाईक साहेब, माननीय श्री पुंडलिक घाडीगावकर जनार्दन बाबा म्हणतो, माननीय श्री पळसकर बुवा साहेब आणि माननीय श्री एकनाथ पवार साहेब, आपण कृपया सर्वांनी इथे यावं। या शिष्य परिवारातर्फे आपण सर्वात आज यावर्षी पहिल्यांदाच आपण गुरुपौर्णिमा साजरा करत आहोत। गुरुजींच्या क्लासची सुरुवात 2014 पासून झालेली आहे। विक्रोळी पासून सुरुवात झाली। फक्त विक्रोळीचे जास्त विद्यार्थी आहेत का तो खूप जुना क्लास आहे। त्यानंतर इथे मालडला चालतो आणि दिव्यालाही क्लास चालतो सर्वांचा। पण यावर्षी आम्ही सर्व शिष्य, मी पण त्यांचा शिष्य आहे, आम्ही सर्वांनी यावर्षी पहिल्यांदा गुरुपौर्णिमा करण्याचं आयोजित केलं। आमची पहिल्यांदाच होती, परंतु आमचे जे काही सिनियर विद्यार्थी आहेत गुणे साहेब वगैरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पहिल्यांदा गुरुपौर्णिमा करतो। तर काही त्रुटी राहिल्या पण आता पहिल्यांदाच सगळ्यांची माफी मागतो आणि नंतर कोणी काय आम्हाला सजेशन केलं तर त्याची आपण पुढच्या वर्षी करते वेळी त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो। तर आमची पहिल्यांदाच आम्हाला तसा अनुभव नाही गुरुपौर्णिमा करण्याचा। आपल्या कार्यक्रमाला हरियाण बुवा वगैरे सगळे अजून बरीच प्रमुख पाहुणे यायचे आहेत, पण त्यांना यायला वेळ लागणार आहे। तर जसे जसे ते येतील त्याप्रमाणे आपण त्यांचा यथोचित सत्कार करूच आपण। तर आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। धन्यवाद। आज या ठिकाणी माझा भाऊ श्री राजाराम परब यांची अतिशय चांगल्या अशा प्रकारे गुरुपौर्णिमेची सुरुवात होत आहे। पहिली गुरुपौर्णिमा आहे आणि शिष्य परिवाराला बघून बरोबर खूप आनंद झाला। आयुष्यात त्यांनी हे आजचा जो क्षण आहे तो वेगळ्या प्रकारचा गुरु शिष्यचा वेगळ्या प्रकारचा क्षण असतो बघा।
पूर्ण वर्षभर आपण गुरुकडे जे शिकतो ते तो शिष्य आपल्या गुरुसमोर मांडणं, यालाच गुरुपौर्णिमा म्हणतात. मान्यवरांचं गायन म्हणजे गुरुपौर्णिमा नव्हे. एक शोभेची हे म्हणून आपण करतो, म्हणून मेन शिष्यांचं गायन झालं पाहिजे. तर तुम्हाला सर्वांनी आज आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायची आहे गायनातून, एवढं सांगून त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो आणि असे याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून डबल ते शिष्य होत अशी आशीर्वाद रूपी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरू करण्याची सर्वांना काय. आता तुम्ही परमभुवांना जरा बाहेर जायचं आहे, तर आपण आपल्या शिष्य परिवारातर्फे त्यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. मी सिद्धेशना विनंती करतो देऊन त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. जरा काळांच्या गद्दा साजरा करायचा, आपण स्वागत करायचं. जे सत्कार मूर्ती असणारे ते सगळे आपले गुरुवर्यच आहेत, ज्यांच्याकडनं आपण आता पुढे शिकत आलोय, पुढे शिकत राहणार आहोत. त्यांचं भजन ऐकत ऐकत आपण भजनामध्ये राहण्याचे मोठे होतो. त्यामुळे जेव्हा आपण त्यांचे सत्कार वेळ करतो तर गुरूंबद्दल 2 शब्द सांगतो. गुरूंच्या शिकवणीतून प्रत्येक अंधारलेल्या मनाला प्रकाशाचा मार्ग मिळतो. गुरु हे ज्ञानाचे सागर आहे. त्याच्या मार्गदर्शनाने अज्ञानांचे अंधार सरतात. त्यांच्या उपस्थितीने आत्माला उज्ज्वलता प्राप्त होते. गुरु हे आपल्या जीवनाचे असे विद्यापीठ आहे जिथे प्रत्येक कणात संस्कार दडलेला आहे. म्हणूनच आज मी माझ्या गुरुजींना वंदन करून भजनाला सुरुवात करतो. धन्यवाद. एकदंता वरदायका तुझे स्वरूप सुंदरा विनायका
पूर्ण मनोकामना करी पूर्ण मनोकामना ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः ओम गणपतये नमः गणेश वरदा हरि श्री ज्ञानदेव राम श्री पंढरीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री साईनाथ महाराज श्री देवलिंग रवळनाथ महाराज सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन महाराज समर्थ महापुरुष महाराज आई कुलस्वामिनी माते श्री भवानी माते देवी सातेरी माते बजरंग बली हरि हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र संभाजी महाराज गुरुवर्य राजाराम बराव महुआ राम कृष्ण हरी राजा
कृष्ण हरी जय जय राम श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुषार गळाताचे पितांबर तुषार गळाताचे पितांबर तुषार गळाताचे पितांबर कामने माझेची सर्व सुख कामने माझेची सर्व कामने माझेची सर्व सुख कामने माझेची सर्व जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
तुझे सांगली विठ्ठला माय बाबा विठ्ठला नाम तुझे सांगली विठ्ठला नाम तुझे सांगली ऐकता माझे रंगले ऐकता माझे रंगले ऐकता विठ्ठला नाम तुझे चांगले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रंगले 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 भक्ती माझी थोडी थोडी भक्ती माझी थोडी थोडी माझी थोडी थोडी भक्ती माझी थोडी थोडी भक्ती माझी थोडी थोडी भक्ती माझी थोडी थोडी विठ्ठला नाम तुझे सांगले विठ्ठला नाम तुझे सांगले ऐकता मन माझे रंगले ऐकता मन माझे रंगले ऐकता मन माझे रंगले नामाची लागली आस नामाची लागली आस जना माझी लागली आस जना माझी लागली आस
जन्मोजन्मी तुझा दास जन्मोजन्मी तुझा दास ऐकता मन माझे रंगले ऐकता मन माझे रंगले ऐकता मन माझे रंगले माता ठेवी तो चरणावरी माता ठेवी तो चरणावरी माता ठेवी तो चरणावरी ऐकता मन माझे रंगले